लगेच आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. पहिल्या सेशनमध्ये आपण सेक्शन 168 सॉरी सेक्शन 68 सेक्शन 68 आणि 129 168 नाही फक्त 68 आणि मग सेक्शन 129ला आपण का जम्प केलं तर 68 मध्ये वाहनामधना ज्यावेळेस वाहतूक होते गुड्सची त्यावेळेस त्या गुड्सची तपासणी करणं, कायदेशीररित्या जे डॉक्युमेंट बनवायला पाहिजेत असे जे नियम तरतुदी आहेत त्यानुसार ते डॉक्युमेंट चेक करणं आणि त्यात काही तफावत आढळल्यास मग जर ते गुड्स आणि ते वाहन हे मग कारवाईस पात्र असतील मग त्यांच्यावरती सेक्शन 129 प्रमाणे कारवाई करणं या टप्प्यावरती आपण पहिलं सेशन जे आहे संपवलं. आता आपल्याला कंटिन्यू करायचं आहे आणि या कारवाईमध्ये जो मगाशी मी उल्लेख केला पहिल्या सेशनच्या शेवटी की काही मूव्ह फॉर्म असतात. हे जे मूव्ह फॉर्म आहेत मूवमेंट फॉर्म्स ज्यावेळेस तिथे त्या गुड्सची मूवमेंट होते आहे वाहतूक होते त्या गुड्सची वाहनामधना त्यावेळेस काय केलं जातं की जे फॉर्म्स आहेत मुख्यत्वे पहिले MOV 01 वाहन थांबवल्यावर चालकाचा जबाब नोंदवण्यासाठी हा पहिला फॉर्म आहे. यामध्ये कारवाई जशी सुरू होईल डॉक्युमेंट दाखवा गुड्स आणि जर त्यामध्ये काही तफावत आढळली तर विचारणा केली जाते वाहन चालकाकडे. मग तो काय सांगतो काय माहिती देतो ती नोंदवण्याकरता MOV 01 MOV 02 मध्ये वाहनाची प्रत्यक्ष म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन जे आहे तपासणी मला वाहनाची आणि माझी प्रत्येक तपासणी करण्याचा आदेश देण्यासाठी मग हा MOV 2 फॉर्म आहे. तपासणीमध्ये काय आढळलं याचा अहवाल फिजिकल व्हेरिफिकेशन रिपोर्ट तयार करण्याकरता MOV 4 फॉर्म जो आहे 4 नंबरचा त्यामध्ये ही माहिती येते. आता TV बिलमध्ये दिलेली माहिती किंवा इनवॉइसमध्ये दिलेली माहिती आणि ॲक्च्युअल तपासणीमध्ये काय किती माल आढळला क्वांटिटीमध्ये काय तफावत आढळली MOV 06 मध्ये मालामध्ये तफावत आढळली तर माल आणि वाहन थांबून ठेवण्याकरता डिटेन्शन ऑर्डर पुढे. तपासणीत काय आढळलं त्याचा अहवाल MOV 04 म्हणजे इथे आता कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे काही टॅक्स चोरीचा इथे शक्यता दिसत आहे तर मग डिटेन्शन ऑर्डर 06 मध्ये MOV 07 मध्ये कर आणि दंडाची मागणी करणारी नोटीस. हे सगळं त्या जागेवरती होत आहे हे लक्षात आहे सगळं त्या जागेवरती होत आहे. MOV 09 दंड भरल्यानंतर माल सोडण्याचा अंतिम आदेश रिलीज ऑर्डर आणि पुढे मग सक्त कारवाई स्ट्रिक्ट ॲक्शन जी आहे ती इकडे स्ट्रिक्ट पेनल्टी वगैरे जे पुढच्या प्रोविजन आहेत त्या MOV 10 दंड भरला नाही तर माल जप्त करून त्याचा लिलाव करण्याची नोटीस कन्फिस्केशन नोटीस अशा प्रकारे इकडे MOV 1 to MOV 11 पर्यंत प्रत्येक टप्प्यावरती कशा प्रकारे इथे इन्स्पेक्शन पुढे जाते त्यातली कारवाई पुढे जाते याची कागदपत्र तयार केली जातात आणि त्यामध्ये पारदर्शकता आणि कायद्याला धरून हे काम चाललेलं आहे असं सिद्ध व्हावं आणि योग्य प्रकारे ऑफिसरनी कारवाई करावी. उद्देश फक्त रेव्हेन्यू प्रोटेक्ट करणं आहे आणि त्यासाठीच ही कारवाई केली जात आहे. यासाठी हे फॉर्म बनवले जातात. आता यामध्ये हे सगळं MOV 1 ते MOV 11 जे आहे हे डायरेक्टली म्हणजे तिथे मॅन्युअली असेल हे पोर्टलवरती येत नाही. सांगण्याचा उद्देश काय हे GST पोर्टलवरती येत नाही. GST पोर्टलवरती काय येईल तर इथे 142 रूल जो आहे त्यानुसार कशा स्टेप्स आहेत हे इथे आहे. रूल 142 नुसार काय स्टेप्स आहेत म्हणजे एका बाजूला तिथे गाडी जिथे थांबवली माल तपासणी केली डॉक्युमेंट तपासणी केली त्या जागेवरती त्या चेकपोस्टवरती हे MOV फॉर्म वापरले जातात आणि पोर्टलवरती काय केलं जाईल आता बघा स्टेप बाय स्टेप बघा परत एकदा आपण समजून घेऊ थोडंसं वेगळ्या प्रकारे चार्ट मार्फत. सेक्शन 68 कडे काय आहे वाहन थांबवण्याची कागदपत्र तपासणी करण्याची पॉवर आहे GST विभागाला
ती पॉवर मिळते. गाडी थांबवली, डॉक्युमेंट तपासले, गुड्स कन्व्हियन्स इंटरसेप्शन थांबवली. त्यानंतर पुढे स्टेटमेंट ऑफ ड्रायव्हर घ्या. तपासणी दरम्यान काही तफावत जर आढळली डॉक्युमेंटमध्ये आणि मालामध्ये, फिजिकल व्हेरिफिकेशन जर गरज असेल तर तिकडे दिलेलं आहे. डॉक्युमेंटच प्रॉपर नाही आहेत तर तिथे कायद्याचं उल्लंघन लगेच सिद्ध होतं. मग त्यानुसार पुढची कारवाई काय करायची, त्यानुसार इथे स्टेटमेंट ऑफ ड्रायव्हर आहे, व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट आहे. इथे पेनल्टी प्रोव्हिजन लावली जाऊ शकते. ती लावायची असेल तर मग पुढे MOV फिजिकल व्हेरिफिकेशन गरज असेल तर MOV 04 दिलेला आहे. अदरवाईज MOV 06 डिटेन्शन ऑर्डर सेक्शन 129 इथे जो आहे तो इन्वोक होतो. सेक्शन 129(3) सुरू होतो. त्यानंतर पुढे पेनल्टी नोटीस जी आहे ती पाठवण्याकरता MOV 7 हे हातामध्ये दिलं जाईल त्यांच्या. टॅक्स प्लस पेनल्टी प्रपोज DRC 01 हे बघा, हे पोर्टलला अपलोड होईल जे समरी MOV 7 मध्ये आहे. मग रूल 142(1) नुसार इथे शोकॉज नोटीस आहे, इथे पेनल्टी नोटीस आहे, ती पोर्टलला अपलोड होईल DRC 01. आता याच्यामध्ये परत सिच्युएशनमध्ये बघायचं की काय आहे. जर पेमेंट केलं मेड विदिन 7 days, जी पेनल्टी आहे, शोकॉज नोटीस दिली, पेनल्टी भरायला तयार झाले टॅक्सपेअर किंवा ज्याचा कोणाचा माल आहे संबंधित व्यक्ती विदिन 7 days अँड बिफोर ऑर्डर, तर इथे काय होईल, त्यांनी पेमेंट कसं करतील, DRC 03 मध्ये पेमेंट करतील. पेमेंट इंटिमेशन प्रोसिडिंग संपलं, कायदेशीर प्रक्रिया, दंड भरला, संपलं. इकडे MOV 5 मध्ये रिलीज ऑर्डर आहे 129 क्लोज. आता जर त्यांना पेमेंट करत नाहीत तर मग पुढे काय करायचं, पेमेंट जर करत नाहीत तर मग काय करायचं. मग पुढे ऑर्डर जी आहे MOV 09 ऑर्डर, पहिले इकडे समरी दिलेली आहे. MOV 07 मध्ये काय जातं, दंड आणि कर दंडाची मागणी, नोटीस फॉर पेनल्टी आहे. ही एक शोकॉज सारखी आहे की नोटीस फॉर पेनल्टी. आणि पुढे ॲक्च्युअल ऑर्डर आहे MOV 9 129(3). मग DRC 07 ही पोर्टलला अपलोड होईल, समरी ऑफ MOV 9. आणि मग रूल 145(5) प्रमाणे हे नियम जे आहेत यानुसार हे सगळं स्टेप्स जे आहेत या फॉलो होतील. मग रिकव्हरी ट्रिगर, पेमेंट नाही करत आहेत हे सगळं करून पण, मग रूल 142(6) ऑफिसर डिसाइड्स. आता याच्यामध्ये परत बघायचं काय, ऑफिसरला ठरवायचं आहे की इथे उद्देश काय आहे, टॅक्स इव्हेजन हा उद्देश आहे का, इंटेंट टू इव्हेड टॅक्स आहे का. ऑफिसरला ठरवायचं आहे यस किंवा नो उत्तर असेल की फक्त इकडे डॉक्युमेंट भरवण्यामध्ये त्यांनी चूक केली आहे, ऑब्लिगेशन फॉलो केलं नाही, आम्ही विसरलो ई बिल बनवायला, काही टेक्निकल प्रॉब्लेम होता, इंटरनेट नव्हतं म्हणून आम्ही बनवलं नाही ई बिल, माल चोरीचा टॅक्स चोरीचा उद्देश नव्हता. म्हणजे इथे नो इंटेंट आहे का इंटेंट फाउंड, म्हणजे टॅक्स चोरीचा उद्देश आहे, हे ऑफिसर ठरवणार, इंटेंट टू इव्हेड टॅक्स. आणि त्यानुसार मग पुढे काय कारवाई होईल, सेक्शन 79 रिकव्हरी इफ ॲप्लिकेबल. आणि मग त्यानुसार DRC 01, मग ऑर्डर DRC 07 मध्ये, अशा प्रकारे पुढे मग त्याचा लिलाव प्रक्रिया वगैरे जे आहेत त्या 154 वगैरे पुढे मग हे या प्रकारे फ्लो जो आहे हा पुढे जातो. तर हे सगळ्या स्टेप्स ज्या आहेत फार गुंतागुंतीच्या आहेत. सेक्शन 68 मध्ये पॉवर आहे, वाहन थांबवा, डॉक्युमेंट्स विचारा, मालाविषयी तपासणी करायची गरज असेल तर ते व्हेरिफिकेशन करा, त्यासाठी फॉर्म इश्यू करा, MOV 1, 2, 4 हे दिलेले आहेत. 3 जो आहे मधला, तर 3 अशा करता आहे
24 तास होऊन गेले तरी तिकडे फिजिकल व्हेरिफिकेशन पूर्ण होत नसेल तर मग एक्सटेन्शन ऑर्डर खाली सगळे फॉर्म लिहिले. हे बघा इकडे 3 जो आहे तपासणीसाठी वेळ वाढवून मागणे. जर माल आणि मालाची वाहनाची प्रत्यक्ष तपासणी फिजिकल व्हेरिफिकेशन 24 तासामध्ये पूर्ण झाली नाही तर तपासणी अधिकारी त्यांच्या वरिष्ठांकडे वेळ वाढवून मागवण्यासाठी हा फॉर्म भरतात. हे असं काय कारण आहे की 24 तास झाले तरी पण ते तुमची कारवाई पूर्ण होत नाही का परमिशन? मग ते कारण त्यात देऊन त्यानुसार परिस्थितीनुसार ती वेळ वाढवली जाऊ शकते. त्यामुळे तो नेहमी लागत नाही. त्यामुळे तो आपण वरती जे फॉर्म घेते तिसरा घेतला नव्हता. 5वा जो आहे तो सोडलाय. 5वा 8वा काय येते तर तपासणी अहवाल अंतिम MOV 4 मध्ये प्राथमिक अहवाल असतो तर MOV 5 मध्ये प्रत्यक्ष तपासणीचा अंतिम अहवाल फायनल रिपोर्ट नोंदवला जातो. आणि MOV 8 मध्ये बॉन्ड सुरक्षा ठेव. जेव्हा करदाता दंड न भरता बॉन्ड बँक गॅरंटी वगैरे देऊन तात्पुरता माल सोडून घेऊन जातो. हे जर का टॅक्स इव्हिजन सिद्ध झालं तर आम्ही टॅक्स भरू. तसं काही सिद्ध झालं नाही तर मग कारवाई संपवा काही कर न भरता. जर कारवाईमध्ये कर भरायला दंड भरायला लागत असेल तर दंड नाही भरला तर मग बँक गॅरंटीचा वापर करून डिपार्टमेंट टॅक्स कलेक्ट करू शकतो. त्यासाठी बँक गॅरंटी घेतली जाते. आणि MOV 11 मध्ये जप्ती आणि विक्रीचा आदेश जो आहे जेव्हा करदाता दंड भरत नाही तेव्हा माल आणि वाहन सरकार जमा कन्फिस्केट करून त्याची विक्री किंवा लिलाव करण्याचा अंतिम आदेश असतो. त्यामुळे हे खूप असं गुंतागुंतीचं आहे. त्यामुळे तुम्हाला वाचावं लागेल, समजून घ्यावं लागेल. त्याचा फ्लो जो आहे तो मी ज्या प्रकारे चार्ट बनवला आहे फार वेळ देऊन हे सगळं करावं लागतं. पण जो वाचेल जो अभ्यास करेल त्याला एक आत्मविश्वास कॉन्फिडन्स मिळेल. तो आपलं काम कायद्यानुसार कशा प्रकारे करायचं आहे हे लक्षात घेऊ शकेल अशा दृष्टिकोनातून हे बनवलेलं आहे. तर हे सगळं जे आहे 142 नुसार 142(1) जो वरती आपण लिहिला इंग्लिशमध्ये तोच खाली हा सगळा मी चार्ट बनवल्यानंतर खाली मराठीमध्ये काय केलं आहे त्याचं विश्लेषण जे आहे केलेलं आहे. 142 मध्ये मग कशा प्रकारे पुढे ऑनलाईन पोर्टलला चोकॉद आणि ऑर्डर जाते हे लक्षात घ्या. आता 142 नुसार एक तिकडे MOV फॉर्ममध्ये प्रक्रिया आहे आणि दुसरी पोर्टलवरती ऑनलाईन आहे. 129 अंतर्गत जेव्हा पेनल्टी डिमांड ठरवण्याची प्रक्रिया सुरू होते जे नोटीस अंडर सेक्शन 129(3) तेव्हा प्रॉपर ऑफिसरने जी नोटीस काढली आहे तिच्या समरी GST पोर्टलवरती GST DRC 01 मध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे. हे ऑप्शनल नाही. हे स्टॅट्युटरी डिजिटल इंटिमेशन आहे. एक हँडओव्हर जे काय हँड सर्व नोटीस आहे ही नोटीस बजावलेली आहे MOV मधना ती काय हँड सर्व नोटीस आहे एक बाजू आणि पोर्टलवरती DRC 01 मध्ये समरी दुसरी बाजू दोन्ही मिळून ही डिमांड प्रोसिडिंग तयार होते. दोन्ही मिळून वैध म्हणजे व्हॅलिड कायदेशीररित्या गरजेची डिमांड प्रोसिडिंग तयार होतात हे लक्षात घ्या. 129 फ्लो मध्ये 142(1) कुठे बसतो सिक्वेन्स कसा आहे लक्षात घ्या. डिटेन्शन सीजर नोटीस अंडर सेक्शन 129(3) 7 दिवसामध्ये. मग 142(1) नुसार अपलोड करा DRC 01 हे कंपल्सरी आहे. ऑर्डर अंडर सेक्शन 129(3) आणि मग पुढे रूल फॉलो करायचे आहेत. त्यातनं मग DRC 07 पुढे ॲक्च्युली काय होईल त्याची प्रॅक्टिकली नोटीस जाईल शोकॉज नंतर. मग हिअरिंग पण आहे 129(4) नुसार ते पण स्टेप बाय स्टेप होणार आहे. 142(3) मध्ये जिथे संबंधित व्यक्ती 129(1) अंतर्गत रकमेचा भरणा 7 दिवसाच्या आतमध्ये करतो आणि त्याबाबतची माहिती GST विभागाच्या अधिकाऱ्याला देतो की मी DRC 03 मध्ये काय केलंय पेमेंट केलंय. त्यानंतर PO सर्व कार्यवाही संपुष्टात आणल्याचा DRC 05 आदेश जारी करेल. मग हे पोर्टललाच होईल. 142(3) अर्ली पेमेंट रूट बिफोर ऑर्डर जर नोटीस मिळाल्यानंतर पेमेंट करतो. ऑप्शन आहेत त्याप्रमाणे ते यूज केले जातीलच गरजेचं नाही. त्यामुळे ऑप्शन द्यावे लागतात. पेमेंट करेल किंवा करणार नाही. मग 60 दिवसात पेमेंट करतो ऑर्डर काढण्यापूर्वी तर काय करेल पेमेंट टॅक्सवर पेमेंट करेल DRC 03 भरतो पेमेंट इंटिमेशन
टॅक्स पेअर देणार आहे, पीओ काय देणार आहे, DRC 05, कारवाई संपली, प्रोसिडिंग कन्क्लुडेड ॲज पर लॉ, इथे विषय संपला. मग पुढे 129(3) मध्ये ऑर्डर निघत नाही, प्रोसिडिंग इथे संपतात. त्यामुळे तुम्ही संबंधित सेक्शन 68 आपण सुरुवात करतो. 68 नुसार गाडी थांबवता येते, तपासणी करता येते, डॉक्युमेंट मागितले जाऊ शकतात, त्याचं व्हॅलिडेशन होऊ शकतं. आणि जर कायद्याचं उल्लंघन असेल तर सेक्शन 129 मग तिथे इन्वोक होतो. मग त्यातल्या सबसेक्शन नुसार MOV फॉर्म येतात आणि पोर्टलला DRC 142 रूल प्रमाणे जावं लागतं, डिमांड तिथे रेज होतं. मग त्याप्रमाणे DRC 01, DRC 07 हे, मग DRC 05 बघितलं आपण आता, कार्यवाही संपूर्ण पेमेंट केल्यानंतर हे सगळ्या स्टेप तिथे फॉलो होतात. फार गुंतागुंतीचं आहे, फार गुंतागुंतीचं आहे, पण मी मांडण्याचा प्रयत्न केला, प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला की सोपं होऊन समोर वाचल्यानंतर कळेल असा प्रयत्न केलेला आहे. तर पुढे DRC 07 मध्ये जर कर्ज पेमेंट करत नाही 129(3) प्रमाणे, तर मग ऑर्डरचा समरी मग DRC 07 मध्ये अपलोड करणे बंधनकारक. मग पुढे पेनल्टी, टॅक्स, इंटरेस्ट, मग पुढे पेमेंट ते केलं ठीक आहे. अदरवाईज मग रिकव्हरी प्रोसिडिंग्स वगैरे पुढच्या सेक्शनला मग पुढे कारवाईला टॅक्स पेअरला सामोरं जावं लागतं. 142 रिकव्हरी ट्रिगर, 07 मध्ये आलेला ऑर्डर नोटीस फॉर रिकव्हरी म्हणून ट्रीट केला जातो. आणि जर पेमेंट नाही केलं तर रिकव्हरी पुढची जे काही सेक्शन आहे त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल. तर हे सगळा फ्लो जो आहे ह्या ॲरोनुसार, ॲरो देऊन एक त्याचा चार्ट बनवला आहे, तो चार्ट बनवला आहे. समजून घेणं, थोडा वेळ देणं, वाचणं हे सगळं गरजेचं आहे. हे जे एक MOV फॉर्म आहेत हे CBICने काय केलं, सर्क्युलर काढलं. तुम्ही ते सर्क्युलर काढलं, ओपन केलं तर तुम्हाला सर्क्युलर नंबर 4115/2018 GST इथे हे मॉडेल फॉर्म्स आहेत, MOV 1 ते MOV 11. त्यामुळे इथे काय होतं, मला जी यादी इथे PDF मध्ये माझ्याकडे जी यादी आहे त्याच्यामध्ये मला MOV फॉर्म दिसले नाही, यात ते कुठे दिसत नाही. DRC फॉर्म वर दिसतात बाकीचे सगळे. MOV फॉर्म्स त्या CBICने सर्क्युलरमध्ये दिलेले आहेत. ओके राकेश सर, थँक्यू. तुम्ही जेव्हा रिप्लाय करता मला मोटिवेशन मिळतं किंवा मी काम करतोय, तुमच्याकरता मेहनत घेतोय आणि तुम्हाला कळतंय, मला चांगलं वाटतंय. त्यामुळे तुमच्याकडनं कमेंट आल्या तर मला बरं वाटतं, थोडंसं मार्क्स चढल्यासारखं वाटतं मला. तुम्ही छान म्हटलं तर. काही चुका असतील, काही कुठे माझ्याकडनं प्रेझेंटेशनमध्ये त्रुटी राहिल्या असतील तर त्याही सांगा, जेणेकरून मी आणखीन इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन. सजेशन ऑलवेज वेलकम. आणि आपण म्हणतो निंदकाचे घर असेल असो, शेजारी असू दे, म्हणजे काय होतं, कोणी निंदा जरी केली, मी चुकलो असेल, निंदा जरी केली तरी पण मला काय होतं, तिथे स्कोप राहतो की मी सुधारणा करेन. आपल्याला चांगलं काम करायचं आहे, सगळ्यांचे उपयोगी पडेल असं काम करायचं आहे. त्यासाठी तुमच्या सूचना आणि जे कोण टीका असेल टीकाकारांचं पण मी वेलकम त्यांना करतो. आणि ऑलवेज मला त्याचा उपयोग होता, मी ट्रिगर होतो. मला कोणी टीका माझ्यावर केली तर मी ट्रिगर होतो आणि त्याच्याकडनं माझ्याकडून मग चांगलं काम होतं. सेक्शन 168 आहे, सेक्शन 129 आहे आणि 130 पण आहे. तो आता आपल्याला पुढे विचारात घ्यायचा आहे की 130 मध्ये नक्की कशा प्रकारे तो गेट उघडतो. 68चा गेट दिलेला आहे, तो 68 मधनं एंट्री होते, 129चा गेट उघडतो आणि 129 नंतर मग 130ला कशा प्रकारे जायचं हेही बघायचं आहे आपल्याला. तर हे CBICने MOV फॉर्म्स तयार केलेले आहेत, कायद्यामध्ये अधिकार दिला आहे, नियमांना फ्रेमवर्क दिला आहे. आणि इथे MOV फॉर्म्समध्ये काही स्टँडर्डाइज त्यांनी प्रोसिजर केलं आहे की डिपार्टमेंटनी कशा प्रकारे काम करायचं आहे आणि ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता कशा प्रकारे ह्यातनं मेंटेन करायची आहे, हे सगळं ह्यातनं आपल्याला कळतं. 68, 129 आणि MOV फॉर्म्स इथपर्यंत आपण आता आलेलो आहोत. पुढे आता 130चा एक्झॅक्टली इथे काय रूल आहे हे आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. 130 आता वरती आपण बघितलं होतं की इंटेंट टू म्हणजे टॅक्स इव्हेजन करण्याचा तिथे उद्देश होता का, इंटेंट. ज्यावरती आपण हा फ्लोचार्ट बघत होतो त्यामध्ये असं होतं की ऑफिसरला लक्षात घ्यायचं आहे, तपासणी दरम्यान जो ड्रायव्हरचं म्हणणं आहे, टॅक्सपेअरचं म्हणणं आहे, यातनं हे लक्षात घ्यायचं आहे की इंटेंट टू इव्हेड टॅक्स आहे का. हे जे आपण म्हटलं इकडे, ऑफिसर डिसाइड्स इंटेंट टू इव्हेड टॅक्स आहे का. नो इंटेंट आणि इंटेंट फाउंड यानुसार मग जर इंटेंट फाउंड आहे
इंटेंट फाउंड आहे तर मग सेक्शन 130 जो आहे हा इथे इन्वोक होईल, तो गेट उघडेल. इंटेंट नाही आहे तर मग 129 नुसार पुढे जा. थोडी सॉफ्ट कारवाई आहे, कठोरच आहे, पण त्यातल्या त्यात 129 मध्ये सॉफ्ट आहे, 130 मध्ये आणखीन पुढे स्ट्रिक्ट कारवाई आहे. तो गेट उघडेल. जर इंटेंट टू इवेट टॅक्स आहे तर आता हे सगळं लक्षात घ्या कशा प्रकारे होत आहे. योग्य न्याय निर्णयानंतर म्हणजे प्रॉपर ॲड्ज्युडिकेशन, मालाची जप्ती करणे. लक्षात घ्या हे अधिकारी आनंदाने करत नाहीत, जे हे काम करत असतील त्यांच्या कामाचा भाग आहे. त्यामुळे तुम्ही इकडे एक माणुसकी लक्षात घेऊन, मराठा धर्म लक्षात घेऊन ही अंतिम ही कारवाई करायची आहे, कर्तव्याचा भाग म्हणून करायची आहे. त्यामुळे हे एमओव्ही फॉर्म दिलेत, त्यात सगळं नोंदवलेलं आहे. आणि शेवटी मग आता नाईलाज आहे म्हणून हा सेक्शन जो आहे हा फॉलो करायला लागत आहे. अशा प्रकारे भावना असावी असं मला वाटतं. एकदा का जप्ती कन्फिस्केशन झाली की त्या मालाची मालकी आणि ताबा दोन्ही मूळ मालकाच्या हातातून जाऊन सरकारी प्राधिकरणाच्या ताब्यात जातात. लॉ मेकर जे लॉ बनवतात त्यांचा उद्देश हा असतो की रेव्हेन्यू प्रोटेक्ट व्हावा, प्रॉपरली टॅक्स कलेक्शन व्हावं आणि जे लोक कायद्याचं उल्लंघन करतील त्यामध्ये स्टेप बाय स्टेप कडक कारवाई व्हावी आणि जेणेकरून एक शिस्त जी आहे ही मेंटेन व्हावी. त्याकरता या पेनल प्रोव्हिजन असतात. कन्फिस्केशनमुळे मालावर गव्हर्नमेंटला डिस्पोजल पॉवर मिळते. आता टॅक्स पेमेंट आणि फाईन भरला तर माल रिलीज होतो. आता फाईन इन ल्यू हा एक शब्द आहे. फाईन इन ल्यू हे 3 शब्द आहेत, शब्दांचा समूह आहे. याचा अर्थ लक्षात घ्या. फाईन इन ल्यू भरण्याची दिलेली मुदत संपल्यानंतर कन्फिस्केटेड माल सेक्शन 79 मग रूल पुढे 144 अंतर्गत विकला जातो आणि कन्फिस्केशन सेल नंतरही टॅक्स व पेनल्टीची स्वतंत्र रिकव्हरी सेक्शन 79 अंतर्गत चालू राहते. कायद्याच्या तरतुदी ज्या आहेत टॅक्स पेअर करता त्या सेक्शन 57-58 पर्यंत असतील. 59 मध्ये सेल्फ असेसमेंट दिलेलं आहे आणि त्यानंतर मग असेसमेंट, इन्स्पेक्शन आणि मग ऑफेन्स पेनल्टीज, डिमांड रिकव्हरी हे जे सेक्शन आहेत, हे जे चॅप्टर आहेत, हे डिपार्टमेंटला कारवाई करण्याची पॉवर देतात. पण लक्षात घ्या जर टॅक्सपेअरनी चूक कुठे केली आहे, सप्लाय हा टॅक्सेबल इव्हेंट आहे. सेक्शन 7 जो आहे सप्लाय सेक्शन 7 इथनं सुरुवात होते की सप्लाय झाला तर टॅक्स लागेल. टॅक्सेबल इव्हेंट सप्लायमध्ये आहे. तर डिपार्टमेंटला कारवाई करणाऱ्याच्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व असलेल्या व्यक्तींना हे कळलं पाहिजे की सप्लाय आहे तर टॅक्स आहे. पण सप्लाय आहे तो टॅक्सेबल सप्लाय आणि एक्झाम सप्लाय यामध्ये विभागला जातो. आणि सप्लायमध्येच शेड्यूल 3 आहे. त्यामुळे अशी काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याच्यावरती कर आकारणी होऊ शकत नाही, जीएसटी कायदा लागूच होऊ शकत नाही. ह्या सगळ्या तरतुदी लक्षात घ्याव्या लागतात. सप्लाय आहे तर टॅक्स द्यावा लागेल. तर सेक्शन 9 मध्ये फॉरवर्ड चार्ज, रिव्हर्स चार्ज, ECO वरती टॅक्स ह्या तरतुदी येतात. मग सेक्शन 9(1) प्रमाणे रेग्युलर पद्धतीने टॅक्स भरला जातो आणि काही व्यापाऱ्यांकरता सेक्शन 10 मध्ये कंपोजिट डीलर हे येतात. सेक्शन 11 मध्ये करमुक्त सप्लाय येतात. हे सगळं लक्षात घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. जीएसटी डिपार्टमेंटमध्ये काम करणारे लोक जे आहेत, अधिकारी, ऑफिसर, कर्मचारी जे असतील त्यांना पहिले सेक्शन जे आहेत सेक्शन 7, 8, 9, 10, 11 हे इथून त्यांना कळतं सप्लाय आहे तर टॅक्स आहे. त्यात मग एक्झाम सप्लाय असेल तर करमुक्त सप्लाय आहे पण तो एक्झाम्प्ट आहे. मग टॅक्सेबल सप्लाय, करमुक्त सप्लाय हे बघायला लागतात. मग इनवॉइस सेक्शन 31, क्रेडिट नोट, डेबिट नोट सेक्शन 34 त्याचा टॅक्स भरण्याची वेळ काय, टाइम ऑफ सप्लाय, व्हॅल्यू ऑफ सप्लाय, कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स लागेल. सेक्शन 9 मध्ये रेट नोटिफाय होतात. हे सगळं विचारात घ्यायला लागतं. ITC सेक्शन महत्त्वपूर्ण असतात. इलिजिबल ITC, ब्लॉक ITC हे सगळं विचारात घ्यायला लागतं आणि यानुसार मग या सगळ्या तरतुदींना, नियमांना त्या संदर्भात सर्क्युलर, नोटिफिकेशन हे सगळं ज्या वेळेस अभ्यासलं जातं त्यावेळेस कायद्याचं उल्लंघन झालं आहे की नाही
इथपर्यंत निष्कर्ष काढण्यासाठी ह्या सगळ्या सेक्शनचं नॉलेज असणं, तरतुदी संदर्भामध्ये माहिती असणं गरजेचं असतं. मग निष्कर्ष काढला जाऊ शकतो. फील्डवरती असलेल्या ऑफिसरला, कर्मचारी जो असेल त्याला, की कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि मग त्यानुसार पुढची कारवाई होते. मग त्या प्रॉपर स्टेप बाय स्टेप ती जी एज्युडिकेशन प्रोसिजर आहे ती पुढे जाईल. आता आपण आलेलो आहोत सेक्शन 130 मध्ये. या सेक्शन 130 मध्ये आता लक्षात घ्या कशा प्रकारे ड्राफ्टिंग केले. पहिले हे बघावं लागतं की तो सेक्शन सबसेक्शन कशा प्रकारे बनवला गेला आहे. तर इथे पहिले सुरुवात अशी आहे, वेअर गुड्स ऑर कन्व्हियन्स आर लायबल टू कन्स्पिस्केशन. कधी आहे ते गुड्स लायबल कधी होतात कन्स्पिस्केशनसाठी? कन्फ्युस्केशनसाठी लायबल कधी होतात? वेअर एनी पर्सन. आता खाली त्या पर्सनने काय केलं असं, सिच्युएशन काय आहे, 1 ते 5 आहे, यात आहे काही बघायचं आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे देन ऑल सच गुड्स और कन्व्हियन्स शॅल बी लायबल टू कन्स्पिस्केशन अँड द पर्सन शॅल बी लायबल टू पेनल्टी अंडर सेक्शन 120. म्हणजे इथे बघा काय म्हटलंय, इथे अँड म्हटलेलं आहे, इथे अँड म्हटलेलं आहे. एक पहिलं काय, कन्व्हियन्स शॅल बी लायबल टू कन्स्पिस्केशन आणि दुसरं लायबल टू पेनल्टी. सेक्शन 122 जो आहे पेनल्टीचा, ती पण त्यांच्यावर लागू होईल. आता हे सगळं जे दिलं आहे त्यांनी आपण मराठीत बघूया. इथे कोणतीही व्यक्ती एनी पर्सन म्हणजे माल किंवा वाहने जप्तीस पात्र असतील याविषयी सेक्शन 130(1) सांगतो. आणि ह्यातला एक महत्त्वाचा शब्द जो आहे, महत्त्वाचा जो शब्द समूह तो आहे, तो लक्षात घ्या की त्यांनी जे मुद्दे मांडलेत यामध्ये विथ इंटेंट टू इवेड पेमेंट ऑफ टॅक्स आहे. विथ इंटेंट टू इवेड पेमेंट ऑफ टॅक्स, टॅक्स कर चुकवण्याचा इथे उद्देश आहे हे सांगितलं गेलं. महत्त्वपूर्ण हे जे आहे ते लक्षात घ्या. इथे काय आहे, कर चुकवण्याच्या उद्देशाने. कर चुकवण्याच्या, जर कोणतीही व्यक्ती मी ईवे बिल बनवायला विसरलो किंवा ईवे बिल घ्यायला विसरलो, ईवे बिल बनवायचं होतं पण इंटरनेट नव्हतं, इलेक्ट्रिसिटी नव्हती, ईवे बिल म्हणून नाही बनवलं, कर चोरी करण्याचा उद्देश नव्हता, मग 130चा विचार नाही होऊ शकत. 130 कधी येतो? एनी पर्सन, कोणी असो, ट्रान्सपोर्टर, सप्लायर, रेसिपियंट, रजिस्टर, अनरजिस्टर, कोणी असो. इंटेंट टू इवेड टॅक्स आहे का? कोणताही माल हा कायदा नियमांचे उल्लंघन करून पुरवठा सप्लाय करतोय किंवा रिसीव्ह करतोय, प्राप्त करतोय. ज्या मालावर जीएसटी भरायचा आहे त्या मालाचे अकाउंट्स ठेवत नाही, माल विदाउट बिल येतो, विदाउट बिल जातो, याच्यावरती कुठलाही टॅक्स भरायचाच नाहीये, कर चोरीच करायची आहे, कर चुकीगिरीच करायची आहे, ते कशाला अकाउंट हिशोब ठेवतील? नोंदणी रजिस्ट्रेशन न घेता हे जीएसटी नोंदणी घ्यायचीच नाही. लायबल असताना राज्यामध्ये सप्लाय करतायत, जे थ्रेशोल्ड लिमिट आहे 10 लाख, 20 लाख, 40 लाख, ते पुढे गेलेलं आहे. राज्याबाहेर माल पाठवत आहेत, कुठली नोंदणी रजिस्ट्रेशन नाही, काय नाही. कर चुकवण्याच्या उद्देशाने इंटेंट टू इवेड टॅक्स या कायद्याच्या किंवा नियमांचा कोणत्याही तरतुदीचा उल्लंघन करते. वाहन कन्व्हियन्स वापरून या कायदा किंवा नियमांचे उल्लंघन करून मालाची वाहतूक करते. आता इथे बघा, हा जो वाहतूक करणारी ही व्यक्ती आहे किंवा कंपनी आहे, जी कुठली संस्था आहे, जर त्यांनी सिद्ध केलं, बघा जोपर्यंत वाहनाचा मालक हे सिद्ध करीत नाही की तो वापर त्याच्या माहितीशिवाय झाला, त्याच्या संमतीशिवाय झाला, त्याच्या सहमतीशिवाय झाला, त्याच्या एजंट किंवा मालकाच्या माहिती शिवाय झाला, त्यांना त्याची काही कल्पना नाहीये की त्यांच्या वाहनाचा उपयोग कर चोरी करण्याकरता होतोय, तर ते सिद्ध करतात या प्रकारे, तर मग याच्यामध्ये ट्रान्सपोर्टरची इन्व्हॉल्वमेंट नाहीये आणि ते वाहन जप्तीस मग पात्र नाहीये असा निष्कर्ष तिथे काढला जाऊ शकतो. परिणाम काय होतो बघा, असा माल, गुड्स आणि ते वाहन दोन्ही जप्त करून सरकारचा माल बनणे यासाठी पात्र ठरतात, म्हणजे कन्फिस्केशन. आणि संबंधित व्यक्तीवरती 122 अंतर्गत
पेनल्टी देखील लागते. सेक्शन 129 जो आहे टेम्पररी डिडक्शन फॉर कंप्लायन्स आणि 130 इथे इथे प्युनिटिव्ह कन्फिस्केशन फॉर टॅक्स इव्हेजन आहे. 130 लागू करण्यासाठी इंटेंट टू इव्हेड टॅक्स हा कोअर ट्रिगर आहे. 130 हा केव्हा ॲप्लिकेबल होऊ शकतो. हे ट्रिगर म्हणजे काय होतं, उद्युक्त होणं. तुम्हाला जसं बोललो की एखाद्याने माझ्यावर टीका केली, हे चुकीचं केलं मी, तर जे मी चुकीचं केलंय ती चूक दुरुस्त करण्याकरता मी उद्युक्त होतो, मी ट्रिगर होतो. तसा 130 हा मी म्हणाल हा पिक्चरमध्ये कधी येईल, याची पॉवर जी आहे किंवा ही तरतूद जी आहे ही केव्हा लागू होईल, ट्रिगरिंग इव्हेंट काय, कोर ट्रिगरिंग इव्हेंट काय, इंटेंट टू इव्हेड टॅक्स आहे, मग 130 जो आहे हा वापरा. आता याच्यामध्ये 130 मध्ये दिलेले जी परिस्थिती आहे ती आपण वाचली आता, की या जे पॉईंट्स दिलेत किंवा क्लॉज दिलेत 1 2 3 4 5 याप्रमाणे आहे परिस्थिती. तर मग एक ऑप्शन दिला जातो की तुमच्यावरती काही कारवाई होणार आहे, पण तुम्हाला एक ऑप्शन आहे, तुम्ही काय करा, रद्दबातल दंड ह्याला म्हणतात रिडिम्शन फाईन, किंवा माल सोडून घेण्यासाठीचा दंड त्याला रिडेम्पशन फाईन म्हटलं जातं, ती भरा आणि तुम्ही घेऊन जा गुड्स, माल, कन्व्हिन्स ते वाहन. ऑफिसर काय करणार, एक ऑप्शन देणार त्यांना की तुम्हाला या कारवाईतनं आम्ही सोडू, तुम्ही काय करा, दंड भरा. जेव्हा एखादा माल जप्त केला जातो तेव्हा तो सरकार जमा होतो. म्हणजे 129 त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला एवढ्या एवढा कर भरा, माल भरा, हे पैसे भरा आणि गाडी घेऊन जा, तुमची माल घेऊन जा. पण ते जागे होत नाहीत. घर चोरी असून पण जागे होत नाही, मालक समोर येत नाही, मालक उशिरा समोर येतो. त्यारे आपण आता समोर जाऊन टॅक्स भरला तर आपल्याला कमी प्रॉब्लेम होईल. जाऊ आपण समोर. मग त्यावेळेस त्यांना ऑप्शन दिला जातो, पर्याय दिला जातो. अशा वेळी सरकार मालकाला म्हणजे ऑफिस या सरकारच्या वतीने तो माल परत मिळवण्यासाठी एक पर्याय देतो. जप्त केलेला माल पुन्हा स्वतःच्या ताब्यात मिळवण्यासाठी जो दंड भरला जातो त्याला रिडेम्पशन फाईन असं म्हणतात. जेव्हा गुड्स किंवा कन्व्हिन्स हे जप्त केलेत, कायद्यानुसार अधिकार आहे, तेव्हा सरकार थेट माल, ॲक्च्युली माल जप्त करणं हा उद्देशच नाही. उद्देश काय, रेव्हेन्यू प्रोटेक्ट करणं, टॅक्सपेअरला शिस्त लावणं. या कायद्यानुसार, तरतुदीनुसार जे या कायद्याच्या कक्षेमध्ये येतात त्यांना बंधन निर्माण करणं की तुम्ही काय करा, या कायद्यानुसार टॅक्स द्या, प्रोसिजर करा, जेणेकरून प्रॉपर टॅक्स कलेक्शन होईल. उद्देश हा आहे. त्यामुळे माल जप्त करणं हा उद्देश नसल्या कारणाने ऑप्शन दिला जातो मालकाला की तुम्ही काय करा, खरेदी परत घेण्याचा पर्याय दिला जातो, त्यालाच म्हणतात रिडेम्पशन फाईन. माल सरकारकडे जाण्याऐवजी पैसे देऊन माल परत घ्या. रिडेम्पशन फाईन मालकाला पर्याय देतो, फाईन किती द्यायचा हे ठरवतो, हे तरतुदीनुसार होतं. अधिकाऱ्याला वाटतं तसं होत नाही, तरतूद आहे त्याप्रमाणे अधिकारी सांगतील. कायद्याला लिमिट घालतो, मॅक्झिमम रिडक्शन फाईन किती असू शकते, कायदा लिमिट घालतो. रिडम्पशन फाईन लेस दॅन इक्वल टू मार्केट व्हॅल्यू ऑफ गुड्स मायनस टॅक्स पेएबल. म्हणजे सरकार ना जास्त पैसे उकळू शकतं ना मालाच्या किमतीच्या जास्त फाईन घेऊ शकतं. मग फाईन प्लस पेनल्टी मिळून किमान किती किमान असायला पाहिजेत, फाईन प्लस पेनल्टी ग्रेटर दॅन 100% ऑफ टॅक्स पेएबल. बघा काय दिलं तिकडे, सरकारने किमान तरी एवढं वसूल केलंच पाहिजे जितका टॅक्स चुकवण्याचा प्रयत्न झाला आहे. आता इथे जे वाहन आहे त्या वाहनाविषयी काय, वाहनाचा मालक जो आहे हा जर वाहन वापरून माल नेला असेल, गुड्स कॅरेज पॅसेंजर फॉर हायर हे असेल, तर कन्फिस्केशन ऐवजी फाईन देऊन वाहन सोडू शकतो. फाईन इक्वल्स टू त्या वाहनाचा असलेल्या मालावर देय असलेला टॅक्स. आता इथे हे सगळं वर दिलं आहे. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ रिडम्पशन फाईन किती असेल, नॉट एक्सीड द मार्केट व्हॅल्यू ऑफ गुड्स कन्फिस्केटेड लेस द टॅक्स चार्जेबल thereon. Aggregate amount of fine plus penalty, the aggregate of such fine and penalty leviable not less than
द अमाऊंट ऑफ पेनल्टी इक्वल टू 100% ऑफ द टॅक्स पेबल ऑन सच गुड्स. हे सगळं कॅल्क्युलेशन करावं लागतं, हे सगळे हिशोब करावे लागतात आणि त्यानुसार मग पुढची जी काही ऑर्डर काढली जाईल त्यात हे सगळं घ्यावं लागतं या तरतुदीनुसार. हे जो ऑप्शन द्यायचा आहे तो या सगळ्या तरतुदी विचारात घेऊन द्यायचं आहे. त्यापूर्वी त्याचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे. अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड आहे ते घ्यायचं आहे. त्याचं म्हणणं जी ऑफिसरला ऐकावं लागेल. माल जप्त करायचा असेल किंवा पेरणी लावायची असेल तर त्या व्यक्तीला बोलवून त्या व्यक्तीला बोलण्याची संधी द्यावी. ही संधी म्हणजे आरोप कळवणं, पुरावा सांगणं, स्वतःची बाजू मांडण्याची संधी, यालाच कायद्यात अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड म्हणतात. आणि सगळ्याच कारवाईमध्ये अशा प्रकारे एक नैसर्गिक न्यायतत्वानुसार अशी तरतूद ही येणारच आहे, तुम्हाला ऑलरेडी दिसणारच आहे. जप्तीनंतर मालकी हक्क सरकारकडे विहित होणे, सरकार जमा होणे 130(5) नुसार. वेअर एनी गुड्स और कन्व्हियन्स आर कन्फिस्केटेड. मग हे सेक्शन ही तरतूद करतो, हा सबसेक्शन, की सरकारकडे तो माल जातो, त्याचा मालक सरकार होता, तो माल विकू शकतो. मालकाचा कोणताही क्लेम, ओनरशिप क्लेम राहत नाही. माल विकण्याचा, वापरण्याचा, जप्त ठेवण्याचा पूर्ण अधिकार सरकारला मिळतो. पुढील डिस्पोजल सेक्शन 130(7) नुसार होईल. पुढे पहिले अधिकार तर पाहिजे, तुम्ही अधिकारी आहात का हा माल विकण्याचा, घेण्याचा, तो अधिकार या सेक्शन 5 मुळे होतो. त्या मालाची मालकी, ओनरशिप टायटल जे आहे हे कर्जदाराकडनं निघून सरकारकडे येतं, ते या सेक्शन सबसेक्शन 130(5) नुसार. पुढे सबसेक्शन 6 जो आहे, जप्त केलेल्या वस्तूचा ताबा घेणे आणि तो कायम ठेवणे याविषयी. जप्तीचा न्यायनिर्णय, एज्युडिकेशन, कन्फिस्केशन. जप्तीचा न्यायनिर्णय देणारा पीओ जप्त केलेल्या वस्तूचा ताबा घेईल आणि आपल्याकडे ठेवेल. आणि प्रत्येक पोलीस अधिकारी ही कारवाई जेव्हा करायची आहे त्यावेळेस मग जर टॅक्सपेअर सहकार्य करत नसेल तर पोलीस दलाला पाचारण करण्याचं जे काय आहे ते अधिकार या सेक्शननुसार येतो. अशा पीओच्या मागणीनुसार असा ताबा घेण्यास आणि तो कायम ठेवण्यास त्याला मदत करतील प्रत्येक पोलीस अधिकारी. याचा कायदेशीर परिणाम, कन्फिस्केशन ऑर्डर झाल्यावर पीओला फक्त कागदपत्रे नाही तर प्रत्यक्ष फिजिकल पोझिशन घ्यायचा अधिकार मिळतो. आणि जर प्रतिकार झाला तर पोलीस अधिकारी, पोलीस दलाला लिगली, कायदेशीररित्या भरतीसाठी बोलावण्याचा अधिकार सुद्धा इथनं मिळतो. आणि मग ॲक्च्युअल डिस्पोजल जे आहे हे सबसेक्शन 7 मध्ये होतं. आता इथे पण किती वेळ घ्यायचा, कधीपर्यंत थांबवायचं, का पुढच्या सगळ्या या प्रक्रियेला घाई करायची, हे सगळं इथे दिलेलं आहे. पीओ मे आता इथे 3 महिन्याचा कालावधी यात पण दिलेला आहे. आफ्टर सॅटिस्फाईंग हे पण परत म्हटलंय की इथे विचार काय करायचं या गुड्सचं. हे सगळं आता गुड्स ताब्यात ठेवायला लागतील, म्हणजे ठेवायचे कुठे, ठेवण्याची जागा कुठे असेल, हे सगळं बघावं लागतं त्या अधिकाऱ्याला, जो या कारवाईचा हेड असेल. नाही सगळं बघायला लागेल हे कशा प्रकारे करायचं आहे. तर मग पुढे जाऊन आफ्टर गिव्हिंग रिजनेबल टाइम नॉट एक्सिडिंग 3 months, हे सगळे शब्द जे आहेत ते ॲक्च्युली या कारवाईचं वर्णन करतात, कशा प्रकारे पुढे जायचं आहे याचं वर्णन करतात. हे लक्षात घ्या. आता जप्त केलेला माल किंवा वाहनाची विल्हेवाट लावणे. ऑर्डर 130(1), 130(2) झाल्यावरती 2 पर्याय असतात. ओनरला रिडम्पशन फाईन देण्याची संधी 130(2) नुसार. दंड भरला ठीक आहे, अदरवाईज ही संधी 3 महिन्यापर्यंत दिली जाईल. 3 महिने वाट पाहिजे आहे, लक्षात घ्या. लगेच नाही ते विल्हेवाट लावायची, 3 महिने वाट पाहिजे आहे. 3 महिन्यात दंड भरला नाही तर मग 130(7) नुसार पुढे पीओ खात्री करतात की तो माल किंवा वाहन दुसऱ्या कोणासाठी, कोणत्याही केससाठी लागणार नाही. रिडम्पशन फाईनसाठी दिलेला कालावधी हा उलटून गेला, मग तो माल विक्रीस काढला जाऊ शकतो. मग पुढे त्याचं ऑक्शन, डिस्पोजल, रिकव्हरी होण्याकरता मग परत त्या ऑक्शनची काय प्रक्रिया आहे, लिलावाची काय प्रक्रिया आहे, त्याचा जो रूल आहे मग त्या रूलप्रमाणे ते करायला लागतं. फार खूप लेंदी अशी प्रक्रिया आहे ही, खूप मानसिक ताण देणारी आहे अधिकारासाठी. कन्फिस्केशन, रिडम्पशन फाईन, मग 3 महिने थांबवा, फाईन नाही भरला तर मग माल विका, मग पैसा सरकारकडे जमा होतो. प्रत्यक्ष वसुली कशी होते, तर मग त्याचं उत्तर आहे रूल 144. इथपर्यंत फ्लो कळला असेल तर येस रिप्लाय करा.
राकेश सर, निलेश सर, तुळशीराम सर, दीपक सर. रोज मी आतापर्यंत जेवढे क्लासेस घेतले मॅक्झिमम मी तुळशीराम सर विचारतायत ईवे बिल इनव्हॉइसेस व्हेरिफिकेशन करताना मुवमेंट ऑफ गुड्स झाली का नाही हे कसे ओळखावे. ईवे बिल जो आहे ना तो सेक्शन 68 नुसार प्रिस्क्राईब डॉक्युमेंट म्हटलेलं आहे किंवा जी काय ऑब्लिगेशन आहे ती 68 नुसार होते. सेक्शन 68 नुसार सांगितलं जातं की ईवे बिल बनवा. आता ईवे बिल 138 रूल तुम्ही बघाल त्यावेळेस जर सेक्शन 68 नुसार ईवे बिलचा रूल येतो तर मुवमेंट ऑफ गुड्स आहे ना तिकडे. मी मुवमेंट ऑफ गुड्स झाली का नाही हे कसे ओळखावे. ट्रान्सपोर्टर किंवा सप्लायर किंवा रिसिपियंटची जे वाहन आहे त्या वाहनामध्ये गुड्स मुवमेंट होतानाच तुम्ही सेक्शन 68 नुसार ईवे बिलची तपासणी करू शकता. ई बिल मागू शकता, मालाचं फिजिकल व्हेरिफिकेशन करू शकता. त्यामुळे सेक्शन 68 नुसारच तिथे ईवे बिलचा रूल जो आहे 138 तो येतो. आणि मुवमेंट ऑफ गुड्स असेल तर तुम्ही तिकडे ईवे बिल बघणार. पण थोडं मी वेगळ्या प्रकारे सांगतो तुमच्या प्रश्नाचा अर्थ. ईवे बिल इनव्हॉइसेस व्हेरिफिकेशन करताना मुवमेंट ऑफ गुड्स झाली का नाही हे कसे ओळखावे असा मी प्रश्न लिहिला आहे. मी तरी पण तुमचा उद्देश समजून घेण्याचा प्रयत्न करतो. किंवा किंवा असं होतं की मुवमेंट ऑफ गुड्स झालेली आहे, ईवे बिल बनवलेलं आहे आणि ईवे बिल चेकपोस्टला चेक केलंय आणि सगळं ओके आहे म्हणजे इथे कंप्लायन्स प्रॉपर फॉलो झाली, ऑब्लिगेशन प्रॉपर फॉलो झाली. पण केव्हा केव्हा असं होतं इनव्हॉइस बनवला जातो आणि ईवे बिल बनवलंच जात नाही, गुड्स प्रॉपरली डिलिव्हर होतात, चेकपोस्टला तपासणी होत नाही. GSR 1ला तो इनव्हॉइस येतो, रिसिपियंट ITC घेतो, डिपार्टमेंटला कळतं की एक लिमिट आहे समजा 1 लाख, लेट्स से 1 लाखाच्या वरच्या अमाऊंटचा माल यांनी मुवमेंट केला. ह्या मालाचा मुवमेंट झालेला आहे, ना सप्लायरनी ईवी बनवला आहे ना रिसिपियंटनी बनवला आहे. आणि ट्रान्सपोर्टर सुद्धा ईवी बनवू शकतो. तर जे ट्रान्सपोर्टर ईवी बनवत आहेत त्यामध्ये ज्यांचा माल होता सप्लायर किंवा रिसिपियंट त्यांना GST नंबर कुठेच येत नाहीये. म्हणजे असे काही सप्लायर आहेत जो डेटा कलेक्ट केलेला असतो त्यातनं मुवमेंट ऑफ गुड्स झालेली आहे पण ईवे बिल आणि इनव्हॉइस याचं कुठेही एकतर स्क्रुटिनीमध्ये हे चेक होतं किंवा चेकपोस्टला चेक होतं. आणि त्यातून काय निष्कर्ष निघतात त्यातनं मग काही कुठे टॅक्स इव्हेजन आहे का अशी शंका निर्माण होते. आणि मग त्यातनंच या गुडची तपासणी कुठे जाऊन करायची, कुठल्या चेकपोस्टला करायची हे बघितलं जातं. किंवा मग इन्स्पेक्शन कोणाचं करायचं हे ठरवता येतं, ऑडिट कोणाचं करायचं हे ठरवता येतं. जिकडे शंका निर्माण होते की इंटेंट टू इव्हेड टॅक्स आहे किंवा कुठेतरी प्रॉपरली टॅक्स दिला गेलेला नाही आहे, ते डेटा जो डिपार्टमेंटकडे असतो त्यानुसारच हा ईवे बिल इनव्हॉइस इन्फॉर्मेशन यानुसार पुढची कारवाई होते. तुळशीराम सर, तुम्हाला थोडं आणखीन वेगळं काही विचारलं असल्यास थोडं विचारू शकता, मी मला सांगू शकतो. तुमचा काहीतरी आशय किंवा उद्देश वेगळा असावा, मी काहीतरी वेगळं सांगतोय असं झालं असेल तर तुम्ही प्रश्न स्पष्ट करा आणखी. मी थोडं तुम्हाला बॅकग्राऊंड सांगितलं एवढं मला गरजेचं वाटलं.
जेव्हा केव्हा असं होतं की सप्लायर इनवॉइस बनवतो, रिसिपियंट त्याच्या व्हेकलमधनं माल घेऊन जातो, सप्लायरला ई-बिल बनवायला सांगत नाही आणि मे बी असं होऊ शकेल की रिसिपियंटला ई-बिलची तरतूद माहिती नाही आहे, रिसिपियंट माल घेऊन जातो, ई-बिल बनवत नाही आणि डिपार्टमेंटला कळतं की अरे सप्लायरनी माल पाठवला आहे, रिसिपियंट रजिस्टर असू पण शकतो नसू पण शकतो, पण ऑब्लिगेशन फॉलो झालेलं नाही आहे, मालाची मुवमेंट झालेली आहे, पण तिथे ई-वे बिल बनवलं गेलं नाही आहे. असं निरीक्षण स्क्रुटिनीमधनं लक्षात येऊ शकतं. मग ते सगळं स्क्रुटिनी करणारा व्यक्ती नोंद करून ठेवतो की बा हा टॅक्सपेअरचा आम्ही स्क्रुटिनी करतोय, बऱ्याच ठिकाणी याचं असं दिसतंय की ई-वे बिल नाही आहे याच्याकडे. ई-वे बिल काही काही वेळेस बनवतो, पण ठराविक पार्टी आहे त्यांचं ई-वे बिल नाही बनवत. तर मग हे जर का लक्षात आलं तर मग त्यातनं पुढे इन्स्पेक्शन, ऑडिट आणि चेकपोस्टला जाऊन प्रत्येकी तपासणी करणं कुठे गरजेचं आहे याचा निर्णय डिपार्टमेंट घेतं आणि त्यानुसार पुढची कारवाई जी आहे ती होते. तर ॲक्च्युली रिकव्हरी जी आहे ती रूल 144 मध्ये हा जो रूल आहे, हा रूल तुम्ही वाचाल तर तुम्हाला त्यामध्ये लिलाव प्रक्रिया जी आहे ही 29(6) आणि सेक्शन 107 ची अंमलबजावणी करणारा रूल जो आहे, बरोबर आहे सर. मी मला तेच सांगितलं, स्क्रुटिनीमध्ये तुम्ही जेव्हा चेक करता त्यावेळेस तुम्ही जर का तिकडे तुमच्याकडे स्क्रुटिनीमध्ये फक्त इनवॉइस विषयी इन्फॉर्मेशन असणार आहे, लक्षात घ्या. आणि ई-वे बिल बनवलं की नाही त्या संदर्भामध्ये हा डेटा असणार आहे. स्क्रुटिनीमध्ये डिपार्टमेंटकडे माहिती कुठली आहे, इनवॉइस विषयी आहे, B2B इनवॉइस असेल त्याची आहे आणि ई-वे बिलची आहे आणि त्यातनंच तुम्हाला निष्कर्ष काढायचा आहे आणि त्यातनं तुम्हाला काही क्ल्यू, काही संशय निर्माण होत असेल तर मग तुम्ही पुढे विचार करू शकता की आता काय करायचं, इथे आपल्याला थोडंसं डाऊटफुल वाटतं एखाद्या पार्टीबद्दल. मग त्यानुसार मग ठराविक एरियामध्ये जाऊन चेकपोस्टला ई-वे बिल चेक करायची का, इन्स्पेक्शन करायचं का, ऑडिट करायचं का, हे ठरवलं जाऊ शकतं. तर 144 हा जो रूल आहे यातनं जे लिलाव प्रक्रिया करायची, रिकव्हरीसाठी जो लिलाव करायचा आहे, माल विकून टॅक्स म्हणजे दंड, कर, व्याज भरत नसेल तर मग 144 प्रमाणे पुढची प्रक्रिया होईल रिकव्हरी करण्यासाठी. मग त्यात पण सेक्शन 79 जो आहे, किती कालावधीमध्ये हे करायचं हे सगळं दिलेलं आहे, त्यानुसार मग सगळं हा रूल येतो. या रूलमध्ये नुसार जे काय उपलब्ध गुड्स आहेत त्याचं मार्केट व्हॅल्यू, इन्व्हेंटरी मार्केट व्हॅल्यूचं एस्टिमेशन करणं, मग पुढे लिलाव प्रक्रिया DRC 10 मध्ये जाते ती करणं, टाईम लिमिट आहे ते टाईम लिमिट, परत त्यामध्ये नाशिवंत माल असेल तर टाईम लिमिट काय असेल ही वेगळा त्यामध्ये रूलमध्ये काही प्रोव्हिजन असू शकतो, त्याला वेगळा पर्याय असू शकतो, ते आहे. जे लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेणारे लोक असतील, ज्यांना लिलावामध्ये माल विकत घ्यायचा आहे, त्यांच्याकडनं लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याकरता काय पीड डिपॉझिट घेणं हे या रूलमध्ये सांगितलेलं आहे. आणि मग लिलाव प्रक्रिया ज्यावेळेस होते त्यावेळेस जो सक्सेसफुल बिडर असतो, जो बोली लावणारा व्यक्ती असतो, त्याला पूर्ण पेमेंट करण्यासाठी काही कालावधी दिला जातो. त्यात त्यांनी पेमेंट केलं तर मालाचा ताबा जो आहे हा त्याला दिला जातो, त्याला सर्टिफिकेट दिलं जातं. मग ते DRC 11, DRC 12 प्रमाणे आहे. आणि जर त्यांनी लिलाव प्रक्रियेमध्ये मोठी बोली त्यांनी लावली आणि निर्धारित कालावधीमध्ये पूर्ण पैसे देऊन त्यांनी माल घेणं अपेक्षित असतं, पण माल संपूर्ण रक्कम भरली नाही तर त्याचं जे प्रीबिड डिपॉझिट आहे हे मग जप्त केलं जातं. तुम्ही लिलाव प्रक्रियेमध्ये सामील होण्याकरता समजा एक डिपॉझिट आहे 10,000 प्रत्येकाने भरले पाहिजे. मग जो 10,000 भरेल तोच त्या लिलाव प्रक्रियेमध्ये सामील होऊ शकतो. मग तिथे ॲक्च्युली लिलाव त्या जागेवरती होईल. जो जास्त बोली लावेल
त्याला सांगितलं जाईल की तुम्ही बोली लावून 4,30,000 रुपयात तो माल घेणार आहात, तर मग तुम्ही 10,000 तुमचं डिपॉझिट जमा आहे आमच्याकडे, 4,20,000 पुढे निर्धारित कालावधीमध्ये 2,44 प्रमाणे भरा आणि तो माल घेऊन जा. आणि मग ते त्यांना माल दिला जातो आणि त्यांना मालाची मालकी त्यांच्याकडे आहे या घरात सर्टिफिकेट दिलं जातं. पण जर त्यांनी उर्वरित रक्कम निर्धारित कालावधीत भरली नाही तर त्यांचं डिपॉझिट जप्त होतं आणि जे अनसक्सेसफुल बिडर आहेत इतर, त्यांना प्री डिपॉझिट परत केलं जातं. ओके. आणि कुठल्या परिस्थितीमध्ये ही लिलाव प्रक्रिया कॅन्सल केली जाते की पर्याप्त या लिलाव प्रक्रियेमध्ये फार कमी लोकांनी पार्टिसिपेशन केलं तर मग लिलाव प्रक्रिया कॅन्सल केली जाते आणि मग रिऑक्शन केलं जातं. हे सगळं या रूल 144(1) ते 7 वर तुम्ही वाचा, तुम्हाला कळेल. पहिले मालाची यादी करा, बाजारमूल्य निश्चित करा, मग त्यानुसार जो काय कर, दंड, व्याज आहे, रिकव्हरी खर्च आहे, हे सगळं विचारात घेऊन तो माल विकायचा आहे आणि मग तेवढी रक्कम वसूल होऊन एक्स्ट्रा अमाऊंट येईल त्याचं काय करायचं, हे सगळं पुढे नियमानुसार होईल. मग इथे माल विकण्याची प्रक्रिया DRC 10 मध्ये ऑक्शन नोटीस काढली जाते. त्यात स्पष्ट दिलेलं असतं कोणता माल आहे, तो कशा करता विकला जातोय, हे सगळं त्यात दिलेलं असतं. मग त्यानुसार ज्यांना आणि हा जो लिलाव आहे, तारीख तातडीने विक्री करण्याचे अधिकार जो आहे 15 दिवस ठेवले जातात की आजपासून लिलाव होईल. कधीपर्यंत होईल? 15 दिवसानंतर होईल, लगेच नाही, घाई नाही. 15 दिवस ठेवा, लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे लिलाव होणार आहे. पण जर नाशिवंत आणि जर डेंजरस काय वस्तू असतील तर मग तिथे केमिकल्स वगैरे असतील तर 15 दिवसाच्या आतमध्ये माल विकला पाहिजे. धोकादायक आहेत अशा वेळेला तात्काळ विक्री होते. अदरवाईज 15 दिवसाचे दिवस वाट पाहिली जाते की जेणेकरून जास्तीत जास्त लिलाव प्रक्रियेमध्ये लोक इथे सामील होतील आणि चांगली किंमत मिळेल या प्रकारे प्रयत्न केला जातो. प्रीपेड डिपॉझिट आहे, याला अर्नेस्ट मनी डिपॉझिट असे म्हटलं जातं. प्रीपेड डिपॉझिट, अर्नेस्ट डिपॉझिट मनी, भयानक रक्कम किंवा आनंद रक्कम ठेवावी लागते ज्यांना या लिलाव प्रक्रियेत भाग घ्यायचा त्यांच्याकरता. मग ॲक्च्युली तिथे काय होईल, लिलाव प्रक्रिया पार पाडेल आणि जो लिलाव प्रक्रियेमध्ये जिंकेल, जास्त बोली लावेल, त्याला मग पूर्ण रक्कम भरायची आहे 15 दिवसामध्ये आणि त्याला मालाला ताबा दिला जातो. पूर्ण रक्कम भरल्याशिवाय ताबा दिला जात नाही, पूर्ण रक्कम भरावी लागते आणि मग त्याला सेल सर्टिफिकेट दिलं जातं जेणेकरून त्याकडे लिगल ओनरशिप आहे याचा पुरावा येतो. आणि थकबाकीदाराने पैसे भरल्यास लिलाव रद्द केला जाऊ शकतो. हे ऑक्शन लिलाव प्रक्रिया कॅन्सल केव्हा केली जाऊ शकते? जर नोटीस निघण्यापूर्वी, ऑक्शन नोटीस निघण्यापूर्वी जर का पैसे भरले, एकदा का नोटीस निघाली का मग त्याचा लिलाव होणारच. जर नोटीस निघण्यापूर्वी टॅक्स, इंटरेस्ट, पेनल्टी भरली, मग अशा प्रक्रियेत गुड्स विक्रीस टाकले जाणार नाहीत आणि गुड्स डिफॉल्टरकडे परत केले जातात, रिलीज केले जातात. रिऑक्शन, बोली न मिळाल्यास, योग्य बोली न मिळाल्यास, प्रतिसाद कमी मिळाल्यास पुन्हा लिलाव होऊ शकतो. PO अधिकारी अपुऱ्या सहभागामुळे, कमी बोलीमुळे लिलाव गैरस्पर्धात्मक वाटत असल्यास लिलाव रद्द करेल, मग रिऑक्शनसाठी पावले उचलतील. ओके. तर हे या प्रकारे आहे. तुम्ही आणखीन पुढचं सेक्शन जे आपले आहेत रिकव्हरी सेक्शन, ते जेव्हा समजून घ्याल तेव्हा आणखीन तुम्हाला हे सगळं जास्त व्यवस्थित स्पष्ट होईल. थोडी मी सिटिंग अरेंजमेंट वेगळी केली आज. टॅलीचा क्लास पुढे आपल्याला घ्यायचा आहे, त्यामध्ये मी उभं राहून ॲक्च्युली क्लास घेतो, पण मला मग कीबोर्ड जास्त वेळ वापरायला लागेल टॅलीचा क्लास घेताना, त्यामुळे मी सिटिंग अरेंजमेंट वेगळ्या प्रकारे केली. म्हणून मी मग 26 जानेवारीला ॲक्च्युली घेणार होतो क्लास, तो मी थांबवला कारण की माझ्याकडे तसं इथे जो माझा सेटअप आहे तो प्रॉपर नव्हता. आता मी एक टॅलीचा क्लास घेण्यापूर्वी बसून क्लास घेण्याची थोडी प्रॅक्टिस होण्याकरता आजचा क्लास हा बसून घेतला आहे. अदरवाईज मला उभं राहून बोलायला आवडतं, बसून मी अदनामधनं प्रॅक्टिस करूनही बघितली, पण मला जास्त कम्फर्टेबल उभं राहून बोलायला वाटतं. तर टॅलीचा क्लास घ्यायचा आहे आपल्याला पुढे आणि अगदी टॅली डाउनलोड करण्यापासून वेबसाईटवरनं त्याचा कशा प्रकारे
तर टॅली एक एक्झाम्पल आहे. तुम्ही कुठलंही सॉफ्टवेअर ज्यामध्ये टॅक्सपेअर त्याचे अकाउंट्स रेकॉर्ड्स मेंटेन करतो, हे कशा प्रकारे बघायचे, समजून घ्यायचे, त्याचं एकंदरीत सगळं आतमध्ये सेटिंग कशी असते, जडणघडण कशी असते, त्याचा वापर कशा प्रकारे केला जातो, हे सगळं करण्याकरता मी ते घेतो. जेणेकरून ऑडिट करणारा व्यक्तीला, इन्स्पेक्शन करणाऱ्या व्यक्तीला इन्स्ट्रक्ट करता येईल, की हे ओपन करून दाखवा, हे दाखवा, मला ही माहिती दाखवा, ही माहिती कुठेही दाखवा, तुम्ही जे इन्व्हॉइस बनवलेत ठराविक पिरियडचे ते मला समोर दाखवा, ई बिल तुम्ही बनवलेत त्याची माहिती दाखवा, तुम्ही टॅक्स पेबल कशा प्रकारे डिटरमाइन करता ते डॉक्युमेंट दाखवा. हे सगळं तेव्हाच समजू शकेल जेव्हा सिस्टम कसा वर्क करतो हे कळेल. त्यासाठी आपण टॅली प्राईम बघणार आहोत आणि त्यासाठी मला बसून सांगणं जास्त सोयीस्कर होतं. त्यामुळे मी तसा सेटअप आता डिझाईन केला आहे आणि त्यासाठीच मी 26 जानेवारीला तुळशीराम सर तुम्ही खूप उत्सुक होतात, तुमची थोडी निराशा झाली माझ्यामुळे, माफ करा. पण काय होतं, मला ते थोडं कम्फर्टेबल वाटत नव्हतं, त्यामुळे मी मग सेटअप चेंज करण्याकरता वेळ घेतला आणि आज त्याच्यावरती प्रॅक्टिस अशी केली. आपण पुढे ते बघणार आहोत जेणेकरून मॅक्झिमम लोकांना बेनिफिट व्हावा, जे आपला क्लास करत आहेत त्यांना फायदा व्हावा, हा माझा उद्देश आहे. तिथे आपण आजचं सेशन आपलं थांबूया आणि उद्याच्या मग सेशनमध्ये आपल्याला ईव्ही बिल जे आहे ते आपल्याला उद्या बघायचं आहे. इथे आपण आता थांबू शकतो का? उद्या आपण रूल 138 म्हणजे जर ईव्ही बिलचं उल्लंघन झालं तरच पुढे तुम्हाला सेक्शन 68 नुसार 129, 130 आणि मग संबंधित रूलमधनं येणारी प्रोसिजर फॉलो करायची आहे. इथे आपण आज थांबत आहोत. उद्या आपण कंटिन्यू करू. ईव्ही बिल उद्या आपण बघू. तर इथे आपण थांबूया का? यस रिप्लाय करा, म्हणजे मी तुमचा निरोप घ्यायला मोकळा होईन.